अस्त्र पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेने अलॉंग द कार्पेटने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षका थोडंसं फंबल झालंय, परंतु एका धावेने नक्कीच या ठिकाणी श्री गणेश केला जातोय. तो म्हणजे श्री गजानन लेजंड्स संघाचा, श्री गजानन लेजंड्स जानवळे संघ. नाही दादा इकडचं नाही इकडेच घ्या. स्क्रीनवरती आपण पाहताय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित पोद्दार. अतिशय धुवाधार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने राईट हँड ओव्हर द विकेटने मारा कट केलाय. पाहायचा आहे एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. झेल पकडला जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला धक्का. नक्कीच शुभम यांच्या माध्यमातून आपण हा झेल पाहताय. होमगार्ड यांच्या भूमिकेत नक्कीच आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि आता मात्र थोडासा क्रिकेटला वेळ त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. एक चांगल्या प्रकारे जजमेंट आणि झेल पकडला जातोय शुभम यांच्या माध्यमातून. पहिला धक्का, पहिला गडी बाद होतो या ठिकाणी 1 या धावसंख्येवर. श्री गजानन लेजंड संघ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्वतः संघ मालक बाबू संसारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. गजानन लेजंड्स जानवळे संघाकडून. नक्कीच वय वर्ष पाहायला गेलं तर 57 वर्ष आणि 57व्या वर्षी देखील एक चांगलं क्रिकेटचं फुल अँड फिटनेस त्यांचे आपण पाहू शकताय. पाहायचं आहे त्यांच्या माध्यमातून एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल का. गोलंदाजी मार्कवर देखील तितकं जुनं अस्त्र आपल्याला पाहायला मिळते. महेश यांच्या माध्यमातून थोडस गतीमध्ये बीट करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग पंच जितू आवेरे यांच्या माध्यमातून अवांतर धाव 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत संघाच्या खात्यामध्ये. 2 धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या आपण स्कोर कार्डवरती पाहताय 3. चांगला स्टार्ट म्हणावा लागेल. तो म्हणजे कोकण कट्टा मुंडर संघाकडून चांगली गोलंदाजी महेश यांच्या माध्यमातून आपण पाहताय. महेश संसारे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं हे पहिले षटक आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने मारा केला जातोय. पुन्हा एकदा कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा फटका. थोडासा फसलाय. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू येतोय. चांगली फटकेबाजी करण्याची गरज ही गजानन लेजंड संघाला आहे आणि स्वतः संघ मालक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हलक्या हाताने कट केलाय. पाहायचा आहे बॅकफुट पॉइंटला. एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावेने स्वतःचं खातं ओपन करण्यामध्ये यश आलंय फलंदाज बाबू यांना. तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहताय 4. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना काय गोलंदाजी केली जाते महेश संसारे यांच्या माध्यमातून. जुनं अस्त्र शस्त्र आहे, परंतु चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. पॉवर प्लेच्या षटकामागे फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत आणि एक गडी सुद्धा बाद करण्यामध्ये त्यांना यश आलंय. पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट अशी 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. कोणत्याही प्रकारे मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकांती धावसंख्या आहे 4. एक गड्याच्या मोबदल्यात 4. अतिशय सुरेख दर्जेदार षटक या ठिकाणी हाताळलं जातंय महेश यांच्या माध्यमातून. पाहायचंय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. टीम मीटिंग कमी घ्या. 25 मिनिटांमध्ये आपल्याला नक्कीच पहिली इनिंग या ठिकाणी संपवायची आहे. त्या दृष्टीने कर्णधाराला वारंवार सूचित केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर धनंजय विखारे. आदरणीय सरपंच महोदय यांचे मिस्टर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचंय त्यांची मिसेस या ठिकाणी स्टेजवरून परफॉर्मन्स बघत असताना कशा प्रकारे परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून दिला जाईल. पहिला चेंडू बॅटची कडा घेतले. चेंडू हवेत. पाहायचं या ठिकाणी झेल पकडला जाईल का. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बाहेर गेला की चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच सरपंच महोदया
अतिशय आनंदी होते या पहिल्या चेंडूमध्ये आपल्या मिस्टरांना विकेट मिळते की काय, परंतु या ठिकाणी थोडेसे क्षेत्ररक्षकाकडून चुकी या ठिकाणी पाहायला मिळाले. चेंडू सीमारेखा पार होतोय. चौकारानं धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या पाहतोय 8. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायचाय. चेंडू हवेत. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी. आता मात्र झेल पकडलाय. पुन्हा एकदा स्टँडिंग ओवेशन दिली जाते. पुन्हा एकदा झेल पकडला जातोय शुभम यांच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर पहिला झेल देखील शुभमनेच पकडला होता. दुसरा झेल देखील शुभम पकडतोय. 3 झेलला पण धनंजय विखारे यांच्यासाठी पारितोषिक ऑन झालंय मिसेस यांच्याकडून. सरपंच महोदय, जर का विकेट घेतली तर 500 रुपयाचा पारितोषिक ऑन आहे. नवीन फलंदाज अभिनय शिरगावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पाहायचंय धनंजय, चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. एक विकेट घ्यायची आणि 500 रुपयाचं पारितोषिक, तुमचेच पैसे तुम्हालाच मिळणार आहेत. पाहायचंय. दांडी दांडी गुल. 500 रुपयाचा पारितोषिक विन या ठिकाणी होत आहे. धनंजय अतिशय सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आला त्याच पावली त्याला माघारी परतावं लागेल. गतीमध्ये बीट केलं आणि दांडी गोल आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुरेख सेलिब्रेशन तितकंच दमदार धनंजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 8 या धावसंख्येवर तिसरा गडी गारद करण्यामध्ये यश मिळवलंय. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कोकण कट्टा मुंडर संघाकडून. आणि नक्कीच हॅट्रिक साठी संधी असणार आहे. नवीन फलंदाज वैभव संसारे आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिकचा चेंडू. चेंडू हवेत. या ठिकाणी झेल पकडला जाणार का? खराब क्षेत्ररक्षण केलं जातंय. जर का चिठ्ठीत आमदार थाळी आली असती तर नक्कीच या ठिकाणी 11 मधले 4 खेळाडूंना तर नक्कीच त्याचा आस्वाद मिळाला असता. काय गोलंदाजी केली जाते. एक आगळं वेगळं पारितोषिक या ठिकाणी. विक्रांत गांधी स्वतः संघ मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून हा झेल सुटला जातोय. पुन्हा एकदा टॉप एज. आता मात्र एसटी रक्षक. हो, काय घडतंय, काय बिघडतंय. साधे सोपे लॉलीपॉप आपल्या हातातून निसटतायत. पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रामध्ये एक धाव. स्वतः संघ मालक या ठिकाणी नरेंद्र यांच्या हातातून हा झेल निसटताना आपण पाहताय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा जीवदान. धावसंख्या ट्रबल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 11. 3 गड्यांच्या मोबदल्यात 11. चांगली गोलंदाजी धनंजय यांच्या माध्यमातून आपण पाहताय, परंतु क्षेत्ररक्षकाकडून तितकी साथ पाहिजे तेवढी मिळत नाहीये. परंतु चांगलं गोलंदाजी ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आता मात्र अलॉंग द कार्पेटने सेफ फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेसाठी एक्स्ट्रा कव्हर रिजन वरून चेंडू फेकी केली जाते. गोलंदाज धनंजय यांच्या हातामध्ये. तत्पूर्वी 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जातील. पंचांच्या माध्यमातून षटक संपन्न इशारा देखील केला जातोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. 2 षटकाखेरीज धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 पर्यंत मजल आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात आणि 9 धावा खर्च केल्यात धनंजय यांनी. एक चांगली गोलंदाजी. जर का क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळाली असती तर नक्कीच फक्त आणि फक्त 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या असत्या, परंतु 3 ते 4 गाड्यांना माघारी पाठवण्यात यश मिळवलं असतं. गोलंदाजी मार्कवर नरेंद्र गांधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्सप्रेस या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय जाहीर क्षेत्राच्या दिशेनं. नरेंद्र एक्सप्रेस नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. आणि आता मात्र पाहायचं आहे आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजीचं पृथक्करण त्यांच्या माध्यमातून केलं जाईल.
वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं हे तिसरं षटक आपण पाहताय. नरेंद्र एक्सप्रेस राईट हँड राऊंड विकेटने मारा. पंच जितेंद्र अवेरे यांच्या उजव्या साईडने मारा केला जाईल आणि वेगवान गोलंदाज असताना या ठिकाणी फ्लाय स्लिपला या ठिकाणी पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक. हो 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 पुन्हा एकदा बॅटची कडाई घेतली. काय वेगवान सुपरफास्ट गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच त्या ठिकाणी थर्ड मॅन रिजनला एक क्षेत्ररक्षक लावणं गरजेचं आहे, कारण बॅटची कडा घेऊन पहिला चेंडू पाहायला गेलं तर थर्ड मॅन रिजनला गेला आणि तदनंतरचा चेंडू देखील आपण थर्ड मॅन रिजनला या ठिकाणी पाहायला गेलं तर जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील सजवलं जाते. राहुल गांधी यांना या ठिकाणी तैनात केलं जाते. पाहायचंय माफ करा, फलंदाज राहुल गांधी या ठिकाणी आपल्याला पाहायला. दर्जेदार षटक हाताळण्यासाठी नरेंद्र राईट हँड राऊंड विकेट आणि आता मात्र दंड दिला जाईल. नक्कीच अतिरिक्त उंची या चेंडूवरती आपण पाहतोय. अवांतर धाव वन बाउन्सचा इशारा देखील केला जातोय. फलंदाजाच्या सेफ्टीसाठी हा नियम आपण पाहतोय. षटकामध्ये फक्त एकच आपण अतिरिक्त उंचीचा चेंडू फेकू शकता आणि तदनंतर या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे स्ट्रोक. बॅटच्या पल्ल्यात चेंडू पाहिजे तितका आलाय नाही, परंतु चेंडू चाललाय सीमा रेखा पार. वन बाउन्स येतोय. वैश्यवाणी प्रीमियर लीगचा हा दणदणीत चौकार. थोडासा मिस टाइम फटका होता. धावसंख्या आपण पाहतोय 20. 3 गड्यांच्या मोबदल्यात 20. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना तिसऱ्या चेंडूवरती हा आपण एक प्रहार पाहतोय. ऑन साइडला एक चांगल्या प्रकारे फटका सदल्यानंतर एक चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या ठिकाणी फलंदाज राहुल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच ताकदीचा वापर केला जातोय. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा शुभम पाहायला मिळेल. व्हॉट अ कॅच. शुभम याच्या माध्यमातून सलग 3 कॅच पकडले जात आहेत. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी शुभम याच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलग 3 चेल पकडल्यानंतर देखील या ठिकाणी आपण लकी ड्रॉ माध्यमातून आमदार थाळी, मटन किंग थाळी, लॉलीपॉप कॉम्बो A1, कॉम्बो A2 आणि चिकन तंदुरी अशा 6 चिठ्ठ्यांमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून पहिला मानकरी शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. वेल डन शुभम. आणि नक्कीच आजचा वार देखील रविवार आहे. ओमकार उकाडे यांच्याकडून ओंकार कोकाडे यांच्याकडून ऋतिक साठी षटकार किंवा चौकार मारला तरीही 500 रुपयाचं पारितोषिक ऑन असणार आहे. नो बॉल आहे ना. धावसंख्या 21. थोडासा दंड दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वेगवान चेंडू बॅटची टॉप एज घेतली जाते आणि फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जातोय चांगला, परंतु फ्री हिटचा चेंडू होता. नक्कीच या ठिकाणी जीवदान पाहायला मिळेल फलंदाज ऋतिक याला. वैभव 3 चेंडूंवरती 5 धावा, ऋतिक 2 चेंडूंवरती 1. सांघिक धावसंख्या श्री गजानन लेजंड संघाची आपल्याला पाहायला मिळते 22. 4 गड्यांच्या मोबदल्यात 22. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना राऊंड विकेटने पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय योगेशजी देवळेकर हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि आपल्या या लाडक्या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यायचाय. योगेशजी देवळेकर आपलं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुन्हा एकदा पारितोषिक या ठिकाणी ऋतिक साठी येते. मार्लेश संसारे यांच्या माध्यमातून षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 1 षटकार घेतला तर नक्कीच या ठिकाणी 700 रुपयाचं पारितोषिक ऑन असणार आहे ऋतिक साठी. 3 षटकांचा खेळ संपतोय. 18 चेंडूंवरती फक्त 22 धावा उभारल्यात. चांगला स्टार्ट म्हणावा लागेल.
आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय वैश्यवाणी प्रीमियर लीगचे सर्वे सर्वा, त्याचप्रमाणे हॉटेल कोकण कट्टाचे मालक या ठिकाणी प्रमोद शेठ गांधी यांना आपण पाहतोय. अगदी 2 ते 3 पावलांची बॉलिंग धावगती पाहायला मिळते. पहिला चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळते. प्रमोद शेठ गांधी यांनी जर विकेट काढली तर राजेशजी यादव यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. त्याचप्रमाणे वहिनींकडून देखील 1,000 असे एक विकेट घेतल्यानंतर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ऑन झालंय. एक विकेट घ्यायची आहे. क्षेत्ररक्षकांना विनंती असेल, आपण जीवापाड क्षेत्ररक्षण करायचं आहे, परंतु झेल पकडायचा आहे. एक विकेट आणि 11,000. विकेटने मारा करण्यासाठी सज्ज. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. लो फुल टॉस घ्यायचा होता, परंतु धावबाद पकडला जाईल का पाहायचा आहे. एक धाव सुरक्षित पूर्ण केली जाते. चोवीस धाव संख्या. चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना अतिशय सुरेख दर्जेदार षटक प्रमोद यांच्या माध्यमातून हाताळलं जाते. नियंत्रित गोलंदाजी, कोणत्याही प्रकारे अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जात नाहीये. कोकण कट्टा संघ विनंती असेल, आपण थोडीशी टीम मीटिंग कमी घ्या. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र डाऊन द लेग अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जाईल. पंच आमच्या दिशेने वळतायत. एक अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाते. अवांतर धावेने स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहताय 25. पहिल्या सामन्यात पाहायला गेले तर 75 धावा देखील या मैदानावरती आपण पाहिल्यात. आता मात्र एक चांगल्या प्रकारे ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हर्सला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं लेझीनेस पाहायला मिळालंय आणि याचाच फल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा या सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 27 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचतोय. अजूनही चालू षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना प्रमोद यांच्या षटकातील पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाहायचा. डीपला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत येईपर्यंत 2 धावा या निश्चित पूर्ण केल्या जातील. नक्कीच खास अंजनवेल या गावावरून सौ प्रिया देवळेकर, त्याचप्रमाणे महिमा देवळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. षटक संपतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकाखेरीस धावसंख्या आपण पाहता 31. अतिशय सुरेख गोलंदाजी प्रमोद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच 11,000 रुपयाची संधी होती या ठिकाणी, परंतु कोणत्याही प्रकारे विकेट प्राप्त होत नाहीये. तरी पण परत एकदा प्रमोद गांधींना प्राइज ऑन झालंय. जर प्रमोद गांधी यांनी जर झेल घेतला तर प्रियांका गांधी यांच्याकडून 5,555 प्राइज ऑन झाले. ओके. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज, वेगवान गोलंदाज नरेश एक्सप्रेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नरेंद्र गांधी पाहायचंय. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी वैयक्तिक कोट्यातील हे दुसरं षटक. तर संघाच्या वतीने अंतिम हाणामारीच्या षटकासाठी स्वतः आलाय. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल. 31 धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. निर्धाव चेंडू येते. कोणत्या प्रकारे धाव घेतली जात नाहीये. पाहायला गेले तर वैभव 8 चेंडू 11 धावा आणि ऋतिक 4 धावा 6 चेंडूंवरती. सांघिक धावसंख्या फक्त आणि फक्त 32. अजूनही चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. वेगवान चेंडू, बॅटची कडाई घेतले. थोडंसं एष्टी रक्षण त्या ठिकाणी चुकतंय. झेल निसटतोय. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 33. चालू इनिंग मधील शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहायचा या 3 चेंडूंवरती
आणि यानंतर होणारा सामना गावदेवी जानवळे विरुद्ध वाघजाई देवी 11 मुंडर. दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीच्या तयारीत राहायचं आहे. गावदेवी जानवळे विरुद्ध वाघजाई देवी 11 मुंडर. दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा एक बाईट स्वरूपात एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. फक्त आणि फक्त 34 धाव संख्या. चांगली गोलंदाजी काउंटर अटॅक करावा लागणार आहे ते म्हणजे श्री गणेश गजानन लेजंड संघाला. पुन्हा एकदा आता मात्र गतीमध्ये बीट केलंय. पाहायला गेलं तर पहिले 4 चेंडू वेगवान फेकल्यानंतर हा 5वा चेंडू थोडासा गतीमध्ये बदल केला आणि त्यानंतर फलंदाज फसतोय आणि त्याचप्रमाणे विकेट किपर देखील या ठिकाणी फसताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जाते. पस्तीस धावसंख्या चालू षटकातील अंतिम चेंडू. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना पाहायचंय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पाहायचं धावबाद पकडलं जाईल का. धावबाद पकडलं जात आहे या ठिकाणी. 35 धावसंख्या फक्त आणि फक्त उभारू शकलाय. 5 षटकांचा खेळ संपतोय. 30 चेंडूंवरती 35 धावा उभारल्या आहेत आणि 36 धावांचं आव्हान दिलं गेलंय ते म्हणजे कोकण कट्टा संघाला. पाहायचं या 35 धावा 36 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील. चला विनंती असेल गावदेवी जानवळे संघ त्याचप्रमाणे वाघजाई देवी 11 मुंडर कर्णधार आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचंय. गावदेवी जानवळे विरुद्ध वाघजाई देवी 11 मुंडर. खरं तर वैश्यवाणी प्रीमियर लीग या आपण लीगचं वैशिष्ट्य पाहिलं तर एकमेकांची ओळख करून आपापले जे ऋणानुबंध आहेत ते दृढ करणं आणि त्यातून आपला एक वेगळ्या प्रकारचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतानाच अंजनवेलहून आलेल्या रियाताई देवळेकर यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय. जानवळेच्या प्रथम नागरिक विकारी वहिनी यांच्या शुभ हस्ते. तदनंतर पुढील सन्मान करतील महिमा देवळेकर यांचा सन्मान असेल आणि प्रियंकाताई गांधी यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. खरं तर प्रियंकाताईंचं योगदान पाहिलं तर आपण कोकण कट्ट्याच्या माध्यमातून अंधेरी आणि मालाड या ठिकाणी त्यांची कोकण कट्टा हे एक चांगलं हॉटेल आहे आणि या जर तुम्हाला काही खायचं असेल तर निश्चितपणे लज्जतदार आणि चवदार अशा प्रकारच्या पदार्थांकरिता आपल्याला कोकण कट्टा या हॉटेलची आठवण येते. अशा प्रकारे अंधेरी सारख्या आपण मुंबईतल्या मायानगरीतलं एक चांगलं शहर म्हणून आपण ओळखतो जिथे आपण सगळ्या प्रकारचे भाव पाहिले तर दर्जेदार आणि उच्चभ्रू लोक राहतात. अशा ठिकाणी अंधेरी मालाड या ठिकाणी त्यांचा हा व्यवसाय आहे. गावदेवीचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मुंडरच्या कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सौभाग्यवती जानवळेच्या प्रथम नागरिक अर्थात सौभाग्यवती जान्हवीताई विखारे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभहस्ते या ठिकाणी हा टॉस करावा. टॉस केला जातोय आणि टॉसचा बॉस कोण ठरणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. एकूण 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण मैदानात कोणाला पाहिलं होतं तर कोकण कट्टाचे मालक आणि ज्यांच्या माध्यमातून गतवर्षी याच मैदानात एक समाज एक संघ अशा पद्धतीने संकल्पना राबवून यशस्वी अशा प्रकारची महाराष्ट्राच्या पाठीवरची एकमेव स्पर्धा ज्यांनी यशस्वी केली अशा प्रकारचे प्रमोदजी गांधी देखील होते. टॉसचा बॉस ठरतोय तो संघ आहे अर्थातच गावदेवी जानवळे. कारण का टॉस जिंकला गेला आहे तर टॉस करण्याकरिता
जानवळेच्या प्रथम नागरिक होत्या आणि त्यांनी आपल्या हातात असणारं जे काही भाग्य होतं ते त्यांच्या दिशेने या ठिकाणी वळवलेलं आपण पाहतोय. टॉसचा बॉस ठरल्यानंतर जानवळेचा संघ प्रथम निर्णय घेतोय तो क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजी करता पाचारण करतोय. मी मात्र इथे थांबतोय आणि थेट आवाज ऐकणार आहोत साईराज दाभोळकर यांचा. धन्यवाद आदवडे सर. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय कोकण कट्टा संघाकडून 30 चेंडू 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल विक्रांत, तर नॉन स्ट्राईक एंडला नरेंद्र, दोन्ही बंधुराज यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कोकण कट्टा मुंडर संघाकडून. प्रत्येक नक्कीच विक्रांतसाठी पारितोषिक ऑन होते. आदरणीय सौ गांधी मॅडम यांच्या माध्यमातून प्रत्येक धाव काढली तर 200 रुपयाचं पारितोषिक ऑन असणार आहे. आणि षटकार घेतला तर नक्कीच 5000 रुपयाचं पारितोषिक ऑन असणार आहे. भक्कम ध्येयष्टीचा पाहायला मिळतोय. नक्कीच स्लॉट मधला चेंडू हा सीमारेखा पार प्लॉट मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 5000 रुपयाचं रोख पारितोषिक प्रत्येक षटकारामागे असणार आहे विक्रांतसाठी. त्याचप्रमाणे सन्माननीय रुची ओंकार संसारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या चेंडूवरती एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि या चौकारांना 800 रुपये विन होत आहेत. नक्कीच प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी 200 रुपये आणि षटकार घेतला तर नक्कीच 5000. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय स्वतः संघ मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती अलॉंग द कार्पेटने फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. निर्धाव चेंडू येतोय. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन तिसऱ्या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आणि पाहायचं आहे कशा प्रकारे फटकेबाजी केली जाते. पुन्हा एकदा चेंडू हवेत पाहायला मिळतोय मिड ऑफच्या दिशेनं. हो 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 झेल सुटतोय. पुन्हा एकदा झेल थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. कडक उन्हाच्या प्रहारामध्ये थोडासा चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता आणि थोडासा वेळ या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला देखील होता, परंतु थोडंसं जजमेंट चुकतंय आणि झेल निसटतोय. एकदा पूर्ण केली जाते आणि नरेंद्र ज्याने चांगली गोलंदाजी केली तो मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न काउंटर अटॅक बापू यांच्या माध्यमातून केला जातोय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख देखणा फटका स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळेल. पाहायचा आहे त्या ठिकाणी किती धावा पळून पूर्ण केल्या जातील. फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी केली जाईल. एका धावेवरच समाधान. कोणत्याही प्रकारे गती देत नाहीयेत बापू यांच्या माध्यमातून. हो ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय 5000साठी हा उत्तुंग असा षटकार. अतिशय सुरेख. नक्कीच या ठिकाणी कॅश प्राइज मिळणार आहे विक्रांत, आपण लक्षात घ्या. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्लॉट मधला चेंडू सरळ सीमारेखा पार. डाऊन द ग्राउंड सीमारेखा पार आपण पाहिलात. धावसंख्या झटपट बदलते. 12 पर्यंत मजल. चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी बापू यांच्या माध्यमातून
कमबॅक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू हवेत पाहायला मिळेल, पाहायचा आहे. चेंडू येतोय व्यासपीठाच्या दिशेने, 1 बाउन्स 2 बाउन्स. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. चेंडू सीमारेखा पार होतोय. धावसंख्या आपण पाहताय 16. विक्रांत वैयक्तिक खेळतोय 15 धावसंख्येवरती. आतापर्यंत 5 चेंडूंवरती फक्त 5 चेंडूंवरती 8,000 रुपयाचं पारितोषिक विन होतोय विक्रांत. गोलंदाजी मार्गवरती बदल होईल. दुसऱ्या षटकासाठी प्रीतम देवळेकर याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचा काउंटर अटॅक प्रीतम याच्या माध्यमातून केला जातोय का. 24 चेंडू 21 धावांची गरज. सिंगल डबलने सुद्धा हा सामना चेस होऊ शकतो, परंतु या ठिकाणी रन रेट वर जाणार का पाहायचा आहे. तो म्हणजे कोकण कट्टा संघ. 24 चेंडू आणि 21 धावेची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आणि नक्कीच लीग स्टेजच्या सामन्यामध्ये सरासरी महत्वाची असते आणि ती सरासरी या ठिकाणी वाढवण्याचा नक्कीच संधी प्राप्त आहे कोकण कट्टा संघाला. पहिला चेंडू डाऊन द लेग. पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतर धाव. त्यानंतर 2 धावा ह्या पळून देखील पूर्ण केल्या जात आहेत. एकूण 3 धावा या ठिकाणी सुरक्षितरित्या पार केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त 3 धावा या कोकण कट्टा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकण्याची गरज आहे, कारण 24 चेंडू आणि 21 धावेची गरज असताना पहिला चेंडू अवांतर आणि त्या चेंडूवरती 2 धावा, एकूण 3 धावा तब्बल प्राप्त होत आहेत. धावसंख्या 19 पर्यंत मजल होते. राईट हँड राऊंड विकेटने मारा प्रीतम. या चेंडूवरती देखील पंच आमचा एक हात समांतर होतोय. नो ची घोषणा केली जाते. चेंडू चाललाय सीमारेखा पार. या ठिकाणी पंजा ओढला जातोय, तो म्हणजे नरेंद्र याच्या बॅट मधून प्रीतम याच्यावरती. गणेश कृपा, सर्व खेळाडू आपल्याला विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. कोकण फायटर्स संघ आपण देखील बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. चोवीस धावसंख्येपर्यंत मजल. आतापर्यंत एकही चेंडू फेकला नाहीये आणि 8 धावा या ठिकाणी खर्च केल्या आहेत गोलंदाज प्रीतम याने. सुरेख चेंडू होता, तितका दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. काव कॉर्नर रिजनला स्वतः संघ मालक बापू यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जाते. फेकी देखील केली जाते. एका धावेवरच समाधान. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला एक घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रीतम. 5 चेंडूंवरती तब्बल 8,000 रुपयाचं पारितोषिक विन झालंय. पाहायचंय या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. फुल टॉस होता. फुल टोल वसूल फटका या ठिकाणी सजत नाहीये. एक चांगल्या प्रकारे काउंटर अटॅक. आता मात्र प्रीतम देवळेकरांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक कोट्यातील हे पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक आहे. 25 धावसंख्या, 37 धावांचा पाठलाग करीत असताना पुन्हा एकदा ताकदीचा वापर केला जातोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सजलेला हा फटका आपण पाहताय. सीमारेखा पार 6 धावांसाठी षटकार येतोय. पुन्हा एकदा 5,000 रुपये 8,000 रुपयांमध्ये जोडले जातील. बॅटची कडा फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. 32 धावसंख्येपर्यंत मजल जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. येणारी चेंडू आहेत 20 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय कोकण कट्टा संघ. प्रीतम राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. हो 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 हो, दांडी दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. नक्कीच प्रमोद गांधी जे बॅटिंगला आले
आणि धावा जिंकून मॅच जिंकून दिली तर आणखीन त्यासाठी प्राईज ऑन होणार आहे. प्रमोद गांधी बॅटिंगला आले आणि मॅच जिंकून दिले तर आणखीन एक प्राईज ऑन होणार आहे प्रियंका गांधीकडून. त्याचे सन्माननीय या मॅचसाठी माजी सरपंच संजयजी पवार इथे उपस्थित झाले, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच पिंट्या संसारे श्री पिंट्या शेठ संसारे हे इथे उपस्थित झाले, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला या संजयजी पवार, आपण आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठ यायचं आहे. पिंट्या शेठ संसारे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठ यायचं आहे. आणि आमदारही जिंकायचं आहे. पाहूया प्रमोद गांधी हे आव्हान स्वीकारतात का. सन्माननीय संजय पवार यांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच त्यांच्यासोबत पिंट्या शेठ संसारे यांचे हार्दिक स्वागत असेल. मी दीपक दळ यांना विनंती करतोय की आपण संजयजी पवार यांचं स्वागत करायचं आहे. तसेच पिंट्या संसारे यांचंही स्वागत करायचं आहे. साईराज आणि पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होत आहे धनंजय संसारे. आपण पाहत आहे, माफ करा, धनंजय विखारे या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. आणि षटकारासाठी त्यांच्या सौभाग्यवती सरपंच महोदय यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. एका षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी करत असताना देखील आपल्यासाठी पारितोषिक ऑन झालं होतं आणि आता मात्र फलंदाजी करताना देखील आपल्यासाठी पारितोषिक या ठिकाणी वर्षाव केला जातोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज गोलंदाज या ठिकाणी दाखल होईल. अभिनय पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिल्या चेंडूवरती बॅटची कडाई घेतली आणि आता मात्र दुसरा धक्का विक्रांत याला माघारी परतावं लागेल. चांगली फटकेबाजी विक्रांत याच्या माध्यमातून केली जात होती. आमदार थाळी मिस करतात प्रमोद गांधी. नक्कीच सन्माननीय यूट्यूब संजयजी पवार यांचं स्वागत करताना दीपकजी दळी. धन्यवाद संजयजी पवार, आपला अनमोल वेळ व्यासपीठासाठी दिलात. यूट्यूब कॅमेरामॅन, मेन कॅमेरामॅन आपण या ठिकाणी वळवा. धन्यवाद संजयजी पवार. तसेच पिंट्या संसारे इथं उपस्थित आहेत. पिंट्या संसारे यांचं स्वागत करायचं आहे. साईराज जिंकण्यासाठी फक्त 5. नवीन बॅटरचं नाव. हॅलो, बॅट्समॅन नेम नवीन बॅटर ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज असताना पाहायचं आहे. चांगल्या प्रकारे एक्स्ट्रा कव्हर रिजनला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण केली जाते एका धावेनेच. या ठिकाणी स्ट्राईकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील धनंजय. पाहायचंय 2000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे धनंजय यांच्यासाठी. षटकारासाठी चांगला कमबॅक या ठिकाणी अभिनयाच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख देखणा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. कव्हर्सच्या डोक्यावरून या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू फेकला जातोय. अतिशय सुरेख हा विजयी चौकार येतोय धनंजयाच्या बॅट मधून आणि अशा प्रकारे विजयी संघ होतोय कोकण कट्टा संघ. मैदानाच्या दिशेने पाणी पाठवायचं आहे पंचांकरिता. खरं तर ही स्पर्धा म्हणजे एक आपल्याकरिता पर्वणी असते आणि अशाच प्रकारची पर्वणी आणि खरंच ते पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. प्रमोदजी काळजी करू नका, कारण या ठिकाणी प्रियंकाताई गांधी यांच्याकडून रोख रुपये रक्कम ही जाहीर करण्यात आली होती. ती रक्कम आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पुढच्या सामन्याकडे जायचं आहे. जो पुढचा सामना आहे गावदेवी जानवळे विरुद्ध मुंडर या दोन्ही संघ